रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल। महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर्स 4 ते 17 ऑगस्ट। 600 रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त 216 रुपयात। क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त 441 मध्ये। डोला सिल्क साडी फक्त 396 मध्ये। कल्याणी सिल्क साडी फक्त 693 मध्ये। विशाल साडी 749 मध्ये। लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त 296 रुपयात। 3 पीस ड्रेस फक्त 396 मध्ये। जेंट्स शर्ट एक घ्या एक मोफत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष, ढोलताशांचा गजर आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात सांगलीत शहर परिसरात गणपती बाप्पाचं थाटात आगमन झाले। सार्वजनिक गणेश मंडळांनी वाद्यांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली। यानिमित्त शहर व परिसरात दिवसभर जल्लोष पाहायला मिळाले, तर भाविकांच्या चेहऱ्यावर गणेशोत्सवाचा उत्साह दिसत होता। सांगली शहराला गणरायाची नगरी म्हणून ओळखलं जातं। शहरात गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने उत्साहात साजरा केला जातो। यावर्षी देखील मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाला प्रारंभ झालाय। कर्मवीर चौक परिसरात गेल्या 5 ते 6 दिवसांपासून गणेश मूर्तीचे मोठे स्टॉल उभे केले होते। यांसह शहरातील अनेक ठिकाणी गणेश मूर्तींचे स्टॉल उभे होते। अनेक गणेश भक्तांनी आठवड्यापूर्वीच मूर्ती पसंत करून नोंदणी केली होती। बुधवारी सकाळपासून गणेश भक्त स्वागतासाठी सज्ज झाले होते। घरगुती मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यासाठी सकाळपासून उत्साह दिसून आलाय। पायी चालत, दुचाकी, रिक्षा आणि मोटारीतूनही गणरायाचं आगमन झालंय। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा गजर भाविकांच्या कानावर पडत होता। अनेकांनी भगव्या पांढऱ्या रंगाच्या टोप्या घालून भक्तिपूर्ण वातावरणात प्रतिष्ठापना केली। काहींनी मुहूर्त साधत प्रतिष्ठापना केली। यानिमित्त सडा, रांगोळ्या, सुंदर आरास आणि विद्युत रोषणाईचा थाट, सुगंधी द्रव्यांचा घमघमाट, धूप, अगरबत्तीचं दरवळ असे वातावरण होतं। सार्वजनिक मंडळांची श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापनेसाठी 2 दिवसांपासून घाई गडबड सुरू होती। दुपारच्या सत्रात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष दिसलाय। ढोलताशा, वाद्यांच्या गजरात, लेझिम पथक तर काहींनी डॉल्बीच्या गजरात प्रतिष्ठापना केली। मारुती रस्ता परिसर तर गर्दीने फुलून गेला होता। कवटेमंकाळ परिसरातील एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार करून पुत्र प्राप्ती करून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष शंकर मार्तंड माने यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करत कवटेमंकाळ पोलिसांनी त्यांना अटक केली आहे। न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। या प्रकरणी पीडित महिलेने पोलिसात फिर्याद दिली आहे। पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी शंकर माने, आई शोभा मार्तंड माने, भाऊ सिद्धू मार्तंड माने आणि पत्नी सविता शंकर माने या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। 2007 पासून 23 ऑगस्ट 2025 पर्यंतच्या कालावधीत तालुक्यातील एका गावात पीडितेच्या राहत्या घरी व औद्योगिक वसाहत येथे शंकर माने यांनी सदर महिलेशी वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले। सदर महिला गर्भवती राहिली, तिला पुत्र प्राप्ती झाली आहे, असं पीडित महिलेने फिर्यादीत नमूद केलंय। सदरची पीडित महिला आणि तिचा मुलगा शंकर माने यांच्या कवटेमंकाळ येथील कार्यालयात आली आणि कागदपत्रांची मागणी केली असता आरोपी शंकर माने, आई, भाऊ आणि पत्नी यांनी मारहाण केली आहे। त्यामुळे महिलेने नैराश्यातून झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या। सदर पीडित महिलेने फिर्यादीत म्हटलंय, घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक ज्योतिराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भापकर पोलिसांनी कवटेमंकाळ येथील महाकाली साखर कारखान्याच्या परिसरात आरोपी शंकर माने यास सकाळी तातडीने अटक केली। न्यायालयात हजर केली असता शंकर माने यास न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। सांगलीच्या मानाच्या श्री गणपती पंचायतन संस्थांच्या गणपतीची राजवाडा परिसरातील दरबार हॉलमध्ये आज परंपरेप्रमाणे आणि भक्तिभावाने प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। तब्बल 183 वर्षांची परंपरा असणाऱ्या सांगलीतील श्री गणपती पंचायतन संस्थांच्या शाही गणेशोत्सवाची आज सुरुवात झाली। सांगली गणपती संस्थानाचे अधिपती विजयसिंह राजे पटवर्धन आणि युवराज कुमार आदित्यराजे पटवर्धन यांच्या उपस्थितीत गणपती प्रतिष्ठापना करत आरती करण्यात आली आहे। प्रारंभी मुख्य गणेश मंदिरापासून शाही गणपतीची शाही लवाजम्यासह पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। ही मिरवणूक दरबार हॉल येथे आल्यानंतर युवराज आदित्यराजे पटवर्धन यांनी गणरायाचं दर्शन घेत स्वागत केलं। यानंतर दरबार हॉलमध्ये शाही गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। गेल्या 183 वर्षांपासून सांगलीमध्ये पटवर्धन घराण्याकडून शाही गणपती बसवण्याची परंपरा आहे। पुढील 5 दिवस वेगवेगळे कार्यक्रम या निमित्ताने आयोजित केले जातात। 5व्या दिवशी दुपारी पटवर्धन घराण्याच्या मान्यवरांच्या उपस्थितीत सांगलीतील रथोत्सव करत शाही मिरवणुकीने सरकारी गणपतीचे विसर्जन केलं जातं। यावेळी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले, शिवसेना नेते दिगंबर जाधव, माजी नगरसेवक हरिदास पाटील, सामाजिक कार्यकर्ते विजयदादा कडणे, अरुंधती अभ्यंकर यांच्यासहित मान्यवर उपस्थित होते।
आजपासून सांगलीतल्या शाही गणपती उत्सवाची सुरुवात झाली, अशी माहिती व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांनी दिली. याचबरोबर समस्त सांगलीकरांना श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन, युवराज आदित्य राजे पटवर्धन आणि राणीसाहेब राजलक्ष्मी यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी पंचायत विकास निर्देशांक अंतर्गत चांगली कामगिरी केल्यामुळे सांगली जिल्हा परिषदेचा राज्यात 5वा क्रमांक आलाय. याबद्दल ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. केंद्र सरकारच्या पंचायत राज विभागाच्या वतीने गतवर्षी देशातील सर्व ग्रामपंचायतींची माहिती पोर्टलद्वारे संकलन केली होती. राज्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्वच शासकीय विभागांनी सन 2022 ते 23 मध्ये असणाऱ्या वस्तुस्थितीच्या आधारे असणारी माहिती सादर केल्यानंतर सदर माहिती पंचायतीने ऑनलाईन पोर्टलवर भरली होती. सदर माहितीचं मूल्यांकन तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर होऊन माहिती केंद्राकडे गेली. पंचायत राज विभागाने भारतातील सर्व ग्रामपंचायतीचं गुणांकन पोर्टलवर प्रसिद्ध केले. ग्रामपंचायतीत सदर गुणांकन दिशादर्शक ठरणारं आहे. राज्य शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची घोषणा केली असून सदर अभियान अंतर्गत राज्यस्तरीय कार्यशाळा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे घेण्यात आली. यावेळी पंचायत विकास निर्देशांक अंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि राज्यस्तरीय काम करणाऱ्या टीमचा सन्मान कार्यशाळेत करण्यात आला. सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी पंचायत विकास निर्देशांक अंतर्गत कामगिरी केल्यामुळे सांगली जिल्हा परिषदेचा राज्यात 5वा क्रमांक आला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव व उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी प्रमाणपत्र स्वीकारलं. गणेश चतुर्थी तसेच गणेशोत्सवानिमित्त राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगली नगरीचे आराध्य दैवत श्री गणेश देवतेचं सपत्नीक दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी गणेश चतुर्थी तसेच गणेशोत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी अशोक काकडे, सांगलीचे संस्थानिक हिज हायनेस श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन, सांगली हर हायनेस राजलक्ष्मी पटवर्धन, पालकमंत्री यांच्या सुविद्य पत्नी अंजली पाटील, युवराज आदित्यराजे पटवर्धन, भाजपाचे नेते पृथ्वीराज पाटील, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, गणपती पंचायतांचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर, भारती दिगडे आदी जण उपस्थित होते. सांगली गणपती मंदिराने सांगलीच्या वैभवात भर घातली असून मंदिर परिसराचा पर्यटन विकास करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. तत्पूर्वी संस्थानिक विजयसिंह राजे पटवर्धन यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे गणपती पंचायतांच्या वतीने स्वागत केलं आणि त्यांना आरतीचा मान दिला. तसेच पालकमंत्री पाटील यांनी राजे विजयसिंह पटवर्धन यांचा नुकताच वाढदिवस झाल्यानिमित्त त्यांचं अभिष्ट चिंतन केलं. गणेशोत्सवास आज जिल्ह्यात सर्वत्र धूमधडाक्यात सुरुवात झाली आहे. दैनिक जनप्रवासच्या कार्यालयामध्ये देखील दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय. आज विधिवत दैनिक जनप्रवासच्या कार्यालयात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सकाळी प्रारंभी खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. यावेळी खासदार विशाल पाटील यांनी सांगलीकरांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार इद्रिस नाईकवडी यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. आज 5 वाजण्याच्या सुमारास आमदार इद्रिस नाईकवडी हे कार्यालयात दाखल झाले. यानंतर यांच्या हस्ते आरती संपन्न झाली. यावेळी नाईकवडी यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी जनप्रवासच्या गणरायाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्या हस्ते ही आरती करण्यात आली. गाडगीळ यांनीही सांगलीकरांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री अंबाबाई तालीम संस्थेचे उपाध्यक्ष आणि डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थजी भोकरे, जनप्रवासच्या व्यवस्थापिका अश्विनी खाडे, कार्यकारी संपादक अमृत चौगुले, सुधीर लाटकर, सांगली शहर प्रतिनिधी शरद पवळ, अनिल कदम यांच्यासह दैनिक जनप्रवास आणि जनप्रवास लाईव्हचे कर्मचारी उपस्थित होते. चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत वागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा हरिभक्त परायण तुकाराम बाबा हे कायम सामाजिक कार्यातून आपली सामाजिक बांधिलकी जपत आहेत. कोरोना, दुष्काळ, महापूर, चक्रीवादळ, अपघातग्रस्तांना, जळीतग्रस्तांना तातडीने मदत, दुष्काळी जत तालुक्यातील शेवटच्या टोकाला पाणी मिळावं यासाठी संघ ते मुंबई मंत्रालय पायी दिंडी काढली होती. मदत नव्हे कर्तव्य म्हणून तुकाराम बाबांचं कार्य सुरू असतं. राष्ट्रीय संत गाडगे बाबा यांचे शिष्य श्री संत सयाजी बागडे बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त 2010 पासून तुकाराम बाबा यांनी एक गाव एक गणपती मोहीम राबवणाऱ्या गावासाठी श्रींच्या मूर्त्या मोफत देण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला. मंगळवेढा, जत, कवटेमंका तालुक्यात सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या गणेश मंडळांना, गावांना श्रींच्या मूर्त्या देताना बाबांनी प्राधान्य दिलं. यंदाही संघ येथील बाबा आश्रमात गणेश मंडळांना हरिभक्तपरायण तुकाराम बाबा यांनी
श्रींच्या मूर्त्यांचं मोफत वाटप केलं। यावेळी तुकाराम बाबांच्या मातोश्री भगिनी प्रशांत कांबळे, मोहसिन मनेर, रामदास भोसले उपस्थित होते। यावेळी बोलताना हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज यांनी श्रींच्या चरणी महाराष्ट्रातील 1,34,000 मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींची मुदत संपली आहे, तेव्हा त्यांच्या हाताला रोजगार द्या अशी आर्त मागणी केली। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांना सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी तसेच समाजात सकारात्मक संदेशाची जागृती होण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी 10 कलमी कार्यक्रम जाहीर केलाय। जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांच्यामार्फत मंडळांना हा उपक्रम घेण्याकरिता प्रोत्साहन करण्यात येत आहे। सामाजिक दायित्व लक्षात घेऊन गणेश मंडळांनी गणेशोत्सवाच्या कालावधीत सामाजिक उपक्रम राबवण्याकरिता पोलिसांच्या वतीने आवाहन करण्यात आले। तसेच गणेश मंडळ देखाव्याच्या माध्यमातून तसेच पथनाट्यांमधून लोकांना नशामुक्तीकरिता जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यास सुचवण्यात आले। मंडळांनी प्रामुख्याने रक्तदान शिबिरे घेणे, वातावरणातील ऑक्सिजन आणि पावसाच्या प्रमाणात वाढ व्हावी या उद्देशाने वृक्षारोपणासारखे कार्यक्रम हाती घ्यावेत। तसेच प्रत्येक मंडळाने 100 वृक्ष लावावेत। मंडळातर्फे किमान 5 गरजू विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च उचलावा। जमा झालेल्या वर्गणीमधून CCTV बसवावेत। बेटी बचाव बेटी पढाओ, स्त्री भ्रूण हत्या, ऑपरेशन सिंदूर याबाबत देखावे सादर करावेत, असे कार्यक्रम राबवावेत असं आवाहन केलेलं आहे। विघ्नहर्त्या गणरायाचं विटा शहरासह खानापूर तालुक्यात जोरदार जल्लोषात आणि मंगलमय वातावरणात आगमन झाले। ढोल ताशाचा कडकडाट, गुलाल आणि फुलांची मुक्त उधळण करत बाप्पाचं आगमन झालं। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया या जयघोषात आज विटा शहरासह खानापूर तालुक्यातील एकूण 248 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या उत्साहात गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे। तालुक्यातील 18 गावात एक गाव एक गणपती संकल्पना राबवण्यात आली आहे। विटा परिसरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या विट्याच्या राजाच्या मूर्तीची मोठ्या भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात प्रतिष्ठापना केली आहे। गणरायाच्या आगमनामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झालं। विटा शहरातील 26 तर खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागात 222 अशा एकूण 248 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून विधिवत पूजन केले। या निमित्ताने भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाला प्रारंभ झालाय। आज बुधवारी सकाळपासूनच गणरायाच्या आगमनाची आणि पूजेसाठी आबालवृद्धांची लगबग सुरू होती। झांज पथक, ढोल पथक, लेझिम अशा पारंपरिक वाद्याच्या गजरात गुलालाची मुक्त उधळण करत आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणुका काढल्या। सकाळपासून भाविकांनी गणेश मूर्ती आणि पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी केली। ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतिषबाजी करत श्री गणेश मूर्तीची स्थापना झाल्यानंतर विधिवत पूजन करण्यात आलं। त्यानंतर आरतीही करण्यात आली। उकडीच्या 21 मोदकांचा नैवेद्य गणरायाला अर्पण करण्यात आला। तालुक्यातील पोसेवाडी, भडकेवाडी, बेनापूर, देवनगर, ढोराळे, जखीनवाडी, सुलतानगादे, भूड, बानूरगड, ताडाचीवाडी, कळंबी, कुसुमबावडे, वलखड, करंजे, भांबर्डे, घाडगेवाडी, धोंगडेवाडी आणि घोटी खुर्द या 18 गावात एक गाव एक गणपती संकल्पना राबवण्यात आली आहे।